एक असे विशाल पठार जिथे पांढरेशुभ्र ढगांची झालर जमिनीला स्पर्श करते, जिथे स्वर्ग अनुभव देणारी हजारो विविध रंगाची फुले दगडावर फुललेली असतात। इथेच आहेत हजारो वर्षाचा इतिहास जपणारी पांडवकालीन गुहा आणि चारही बाजूंनी पसरलेला हिरवागार परिसर आणि त्यात आई मसाई देवीचे प्राचीन मंदिर। आता हे ठिकाण जितके डोळ्यांना सुखवणारे आहे तितकेच हे बिकट आणि भयानक आहे। हे आहे कोल्हापूरच्या निसर्गाचा खजिना, मसाई पठार। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय मसाई पठारला। तर मित्रांनो, कोल्हापूर पासून मसाई पठारचे अंतर जवळपास 30 किलोमीटर इतके आहे। जाणारा रोड ही आपल्याला खूप काही निसर्गाची किमया दाखवतो। तर मित्रांनो, आता आम्ही मसाई पठारच्या रोडला लागलोय आणि काय सांगू तुम्हाला, मागचा जो माझा व्ह्यू आहे की नाही, कसलो म्हणजे एक नंबर व्ह्यू झाला निसर्गाचा की ते गुरढोर ते सगळी चरवायला आणल्यात आणि शेतकरी कसलो भारी व्ह्यू झाले। मुद्दाम मी थांबलो इथं, लय भारी व्ह्यू झालाय। आता आपण थोड्या वेळात मसाई पठारावर पोहोचणार आहे, तिथला पण व्ह्यू बघूया आपण, चला। अखेर मनात पडलेल्या असंख्य रहस्यमय प्रश्नांची उत्तरे मिळण्याची वेळ ही आली। तर मित्रांनो, आता आपण आलोय मसाई पठारवर। कसलो भारी झाले माहिती आहे काय, म्हणजे आम्ही 30 किलोमीटर जे चालून आलो की नाही, ते काय वाटण झाले इथं, एकदम सगळं हिरवळ झाले। आता मी इथं आलो पण होतो अगोदर, तवा घर हे सगळं ओसाड पडलेलं होतं, वाटलं नव्हतं एवढं पण भारी दिसते, पण आता जे दिसाले की नाही कल्पना करू शकत नाही, एवढं भारी दिसाले। आता आम्ही आता इथं आलोय एका गावातनं वरती, खेडगाव आहे आणि इथं आता आपण मसाई पठारच्या स्टार्टिंगला आहे। आता पुढे जाऊन बघूया मसाई पठारचं काय काय कसलो भारी भारी काय काय झाले, चला। बघ माझ्याकडे आता काय मी आणलो नाही खायला, तिकडे जातो। तर मित्रांनो, मसाई पठारावर आल्यावर आपल्याला तिथं समोर एक वनक्षेत्राचं तिकीट काउंटर लागतं। तिथं 2 व्हीलरला 20 रुपये, 4 व्हीलरला 50 रुपये, 100 रुपये आहेत आणि कॅमेरा किंवा DSLR असला की 200 रुपये असं आहे। आणि आता आपण ते पूर्ण असं तिकडनं असं फिरत इथंपर्यंत आलो आहे आणि आता आपल्या समोर आहे मसाई देवीचं मंदिर। चला तर दर्शन घेऊया मसाई देवीचं, चला। तर मित्रांनो, जे मंदिर होतं मसाई देवीचं मंदिर, एकदम भरपूर अगोदरपासून इथलं मंदिर आहे, म्हणजे पठाराची एक रक्षण करणारी देवी मसाई देवी। आणि त्याच्या बॅक साईडला जाता इथे एक तलाव झालेला आहे, ते पण बघा। आता आपली गाडी इथं लावल्या, आता बरोबर माझ्या बॅक साईडला हा तलाव आहे। वरचा रस्ता आहे की नाही गाडीसाठी थोडा खराब आहे। 2 व्हीलर युनिकॉर्न असली, दुसरी कुठली आपली स्प्लेंडर ते नसली, चालत्या गाडी। खरं विषय कधी येणार माहिती आहे काय, जेव्हा स्कूटी आणला की नाही गाडी खाडाखाड केल्याशिवाय काय राहणार नाही। आणि आता पाऊस नाही आहे म्हणून बरा आहे, नाही तर पाऊस पडला की लई चिखल होतं इथं। आणि खरं ते काय जरी असलं तरी आपल्याला थकवा का जाणत नाही माहिती आहे काय, फुलं बिलं बघून आपल्याला एवढं भारी वाटते माहिती आहे इथं, एक नंबर वातावरण।
मी आता ज्या जागेवर आलोय असं काट आहे पूर्ण, खरं मागं जे व्ह्यू आहे की नाही असं पूर्ण ढग असं खाली आल्यासारखं दिसालोय. कसलं भारी दिसालोय बघा, म्हणजे असं पूर्ण ढगाची शालर अशी पूर्ण खाली आल्या. मनसोक्त मनमोकळं वातावरण आहे इथलं सगळं. म्हणजे मन जे एकदम असं अस्वस्थ झालं की नाही, शांत झालंय सगळं. काय बोलायला शब्द नाहीत. कसलं म्हणजे तर मित्रांनो, आता आम्ही आता पुढच्या लोकेशनला चालू आहे. मस्त वातावरण झाले सगळं. हे रेनकोट एक आता पाऊस यायला म्हणून घातलेलो, आता पाऊस परत यायला थांबलाय. आता मग हातात घेऊन फिरावले आणि असं फुलं बिलं भारीच आहेत. आता आपली गाडी पुढं लागलेली आहे मस्तपैकी, ती घ्यायची आणि पुढं आता काय दिसेना झाले. आता काय एवढं ढग, म्हणजे बघा की मागच बघा तुम्ही, काय दिसेना झाले समोर, सगळं पांढरं पांढरं दिसाले. आता रस्ता त्यातनं काढायचा आणि जायचं पुढं. बघूया मसाई पठारचं काय काय अजून राहिले आपलं बघायचं. किती साली मंदिर झाले हे अजून कुणालाही माहिती नाही. बरोबर. ज्या वेळेला सिद्धी जोहारच्या वेळातून शिवाजी महाराज इथून मसाईचं दर्शन घेऊन विशाळगडला गेले, हा महत्वाचा. ह्या मंदिराला पाया नाही. हां, कनेरी ग्रामपंचायतला कनेरी गायरान हातीत हे देवस्थान आहे. कनेरी तालुका पन्हाळा इथून मेन पुजारी तिथे शिवाजी कुमार. गावचा देवीचा उत्सव दसऱ्यात सोन्याच्या आदल्या दिवशी असतो. जागर झाला की दुसऱ्या दिवशी पालखी, 12 गावचे खेळ म्हणजे खेडोपाड्याला पालख्या, देवाच्या मूर्त्या, सासनकाठ्या, जत्रा पॉवरफुल म्हणजे पॉवरफुल असतात. कम से कम 50,000 ते लोक असतात एवढी. हो. आणि जागृत महाराष्ट्र कर्नाटक राज्यातलं जागृत देवस्थान, एक नंबर जागृत देवस्थान. कुठेही तुम्ही भागात गेला तसं देवस्थान कुठे बिन पायाचं मंदिर, बिगर स्लॅबचं हे आहे. पूर्वीचा स्लॅब कसा घातलेला होता ते माहिती नाही. ही परंपरा जशी आहे तशी पाठीमागनं संपूर्ण पोकळ आहे. हां, ती पाठीमाग जागा पोकळ आहे. मंदिराला पाया नाही. त्यात आणि मंदिर उभारले. त्यावेळच्या काळात मग ते किती साल आहे हे माहिती नाही. त्या इतिहासात आमचे पूर्वज आलेत, त्यांनी परंपरा चालवली, तशी आम्ही पुढे परंपरा चालवत आलेल्या आहेत. तर मित्रांनो, मसाई देवीचं मुख्य मंदिर हे आपल्या मागं आहे. आणि आपल्याला स्टार्टिंगला जे मसाई पठारचं अगोदर जे मंदिर होतं तेही मसाई देवीचंच आहे. आणि 2 मंदिरं इथं. आणि जी मेन यात्रा भरते दसऱ्याची इथं, ती इथं मुख्य मंदिरापाशी यात्रा भरते. भरपूर मोठी यात्रा असते. आता आपण त्या पुजाऱ्यांच्याकडनं ऐकून घेतलं. आणि हे पण आता दादा आहे तिथं, सेवा त्यांनी करत असतात तिथलं. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव धनाजी बाबुराव दळवी. तर संत गाडगेबाबा यांचं अभियान, स्वच्छता अभियान राबवतो सगळीकडेच. मंदिर असून दे, कोणतंही सार्वजनिक ठिकाण असून दे. बरोबर आहे. भयानक म्हणजे स्वच्छता अशी म्हणजे की काय सुद्धा नारळ एक ठेवत नाही. प्रदूषण हे कसं वाढले आपल्यामुळे, या अस्वच्छतेमुळे. स्वच्छता महत्वाची, आरोग्य आपलं आहे लक्षात ठेवत. निसर्ग जपला पाहिजे, पर्यावरण सांभाळला पाहिजे. बरोबर आहे. तर आपलं जीवन तर काय उपयोग आपल्याला. निसर्ग आहे तर पाऊस आहे, पाऊस नाही तर लक्षात काहीच नाही. पाणी आहे तर सगळं आहे ना. मित्रांनो, विषय काय झाला माझा, काय ही एक वाट एवढीच दिसाल्या
इकडं धुकं असं पूर्ण समोरनं धुकं आहेत आणि असं वाटत दिसून आल्या. आता थोडा अंतर गेलं, पडलंय एवढं काय लागलं नाही. ड्रायव्हर हेवी ड्रायव्हरांना लागलं इथं. हे बघा इथं लागले. माग कॅमेरामॅनला काय लागलं नाही, न धरून बसता. तर काय म्हणताय तुमचं ह्याच्यावरती? काय नाही, जरा काळजी घ्या. कसं असते, चिखलाचा विषय आहे. तर मित्रांनो, मासाई देवीचं आपण दर्शन घेतलं. येताना आपण जरा पडलो आणि आता पुढं आल्यानंतर आपल्या पुढं आहे आता गुहा आहेत. आता त्या गुहा जाऊन आपण बघणार आहे. चला. तर मित्रांनो, त्या आता बोर्डपासून आपण पुढं आलो गाडी घेऊन. आता आपली गाडी इथं लावली आणि हिने आता इथं असं रेलिंग केलेली आहे. इथं अशी लोखंडाची रेलिंग आहे इथं बाई. आणि आता आपण इथनं असं खाली जाणार आहे. चला. हो, अशी पायवाट मस्त आहे. पायऱ्या आहेत सगळ्या आणि अशी लोखंडाची रेलिंग पण केलेली आहे. गुहा भारी आपल्या पांडवकालीन गुहा आहे ती. आता आपण जाऊन तिथं बघायचं आपल्याला काय काय आहे तिथे. तर मित्रांनो, आता आपल्या मागच आता तिथं भगवा ध्वज आहे की नाही, त्याच्या खाली बरोबर गुहा आहे. आणि विषय कसा आहे, या साईडला भरपूर जण येत नाहीत. कारण विषय कसं होते, मधला रोड तो जरा थोडा खराब आहे म्हणून याला कोण बघत नाहीत. पुढेच येऊन जातात. आता आपण इथं आलो आहे पूर्ण आतपर्यंत. आपण पूर्ण आता एक्सप्लोर करूया काय काय विषय इथला. मित्रांनो, आता आपण गुहेत चालू आहे. आता गोव्याचं म्हणजे आता आम्ही कोणच आलं नाही इथं. वा कसली गुफा इथली, ही शपथ. तर मित्रांनो, आता हे गुफेच्या इथं आता आम्ही 2 जणच आलो आहे आणि अंधार पण पडाला आहे. जरा एक अशी भीती असते की नाही, ती पण वाटायला. कारण विषय कसा आहे, पाण्याचा पडणारा एक एक थेंब पण आम्हाला ऐकूयाला येतं. एवढी शांतता येतं. आता तिकडे पण एक गुफा आहे. 1, 2, 3 अशा 3 गुफा आहेत. आता आपण ही पुढची गुफा एक बघूया. मित्रांनो, मला आता एक फिलिंग आली. म्हणजे ती कुठली सांगा, लहानपणी जे मॅन वर्सेस वाईल्ड बघत होतो की नाही, तसं मला वाटायला इथं. 2 जणच हिंडालोय. लय भारी वाटायला खरं. एवढं मसाई पठारला येऊन पण मी या एरियाला कधी आलो नव्हतो. मासं तर मित्रांनो, त्या बारक्याशा पाण्यामध्ये मासे ते नव्हते. ते आपण त्या व्हिडिओमध्ये आता बघितलाच. आता आपण जाणार आहे कोल्हापूरला. भरपूर एक्सप्लोर करून झालेलं आहे. वेळ पण झाला आहे खूप, म्हणून आता जाऊया. कारण विषय कसा झाला आहे, अंधार पडाला आहे आणि आता पाऊस पण यायला लागला आहे जरा. मग जास्त अंधार पडायच्या अगोदर मसाई पठार सोडलेलं बरं आपलं. कारण विषय कसं होतं आहे, नंतर धुकं पण भरपूर होत्यात आणि रोड पण दिसत नाही. त्यामुळं
लवकरात लवकर मला आता खाली पोचायचं आहे. चला जाऊया आपण लवकरच्या लवकरच. तर मित्रांनो त्या गुहेपासून समोर पुढे जाणारा रस्ता असं पूर्ण खाली येतो आणि इथं आपल्याला डांबरी रोड मिळतो आणि आता पूर्ण आपण आता पुढं हायवेला जाणार आहे तिथनं कोल्हापूरला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, कारण मसाई पठारमध्ये आपण भरपूर काय काय एक्सप्लोर केलेलं आहे आणि एकदम मस्त वातावरण होतं. मला पण लय भारी वाटलं. तुम्हाला पण कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण असेच ब्लॉग आणणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवा. चला.